किड्स स्टोरी. गोष्टीला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्ट आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करा. गोष्टीच नाव आहे चांदण्यांच्या गावातली छोटी सखी. एका डोंगरांच्या कुशीत हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या छोट्याशा गावात सई नावाची एक गोड मुलगी राहायची. सई खूपच जिज्ञासू आणि स्वप्नाळू होती. तिच्या डोळ्यांत नेहमी काहीतरी नवीन पाहायची, शिकायची इच्छा असायची. दररोज रात्री ती घराच्या छपरावर बसून आकाशातल्या चांदण्यांकडे बघायची. तिला वाटायचं, ही चांदणी इतकी सुंदर कशी चमकते? त्या कुठे राहतात? एके दिवशी तिने आईला विचारलं, आई, चांदण्या कुठे राहतात? आई हसली आणि म्हणाली, त्या आकाशातल्या एका जादुई गावात राहतात, जिथे सगळं प्रकाशाने भरलेलं असतं. सईच्या मनात एकच विचार आला, मला त्या गावात जायचंय. त्या रात्री सई छपरावर झोपली. अचानक तिला एक हलकीशी झुळूक जाणवली. तिने डोळे उघडले तर तिच्यासमोर एक लहान अशी चमचमणारी परी उभी होती. मी तारा परी आहे, ती म्हणाली. तू आमच्या गावाबद्दल विचार करत होतीस ना? चल, मी तुला तिथे घेऊन जाते. सई थोडी घाबरली, पण तिची उत्सुकता जास्त होती. तिने परीचा हात धरला आणि क्षणार्धात ती आकाशात उंच उडू लागली. खाली तिचं गाव छोटंसं दिसायला लागलं आणि वर चांदण्या अजूनच जवळ येऊ लागल्या. थोड्याच वेळात त्या एका अद्भुत गावात पोहोचल्या. सगळीकडे चमचमणारे तारे, चांदीसारखी घरे आणि प्रकाशाने उजळलेले रस्ते होते. तिथे राहणाऱ्या सगळ्या चांदण्या हसतमुख होत्या. हेच आमचं चांदण्यांचं गाव, परी म्हणाली. सई खूप आनंदी झाली. ती तिथे फिरू लागली. तिने पाहिलं की प्रत्येक चांदणीचं एक काम आहे. कुणी पृथ्वीवर प्रकाश पाठवतं, कुणी लहान मुलांच्या स्वप्नांमध्ये रंग भरतं, तर कुणी हरवलेल्या लोकांना मार्ग दाखवतं. सईने विचारलं, तुम्ही इतकं काम करता, तुम्हाला थकवा येत नाही का? एक मोठी, तेजस्वी चांदणी हसून म्हणाली, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो, तेव्हा थकवा नाहीसा होतो. सईला हे खूप आवडलं. परीने तिला एक छोटासा चमकणारा तारा दिला आणि म्हणाली, हा तुझ्यासाठी. जेव्हा तुला वाटेल की तू काहीतरी चांगलं करायला हवं, तेव्हा हा तारा तुला आठवण करून देईल. थोड्याच वेळात सई परत आपल्या घराच्या छपरावर आली. सकाळ झाली होती. तिला वाटलं, हे स्वप्न होतं का? पण तिच्या हातात तो छोटासा चमकणारा तारा अजूनही होता. त्या दिवसापासून सई बदलली. ती घरात आईला मदत करू लागली, शाळेत मित्रांना मदत करू लागली आणि सगळ्यांशी प्रेमाने वागू लागली. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच प्रकाश दिसू लागला, अगदी चांदण्यांसारखा. शिकवण: दुसऱ्यांना आनंद दिला की आपलंच जीवन उजळतं.